पण आहे ना दही घेतलंय आणि ते आपण आता ह्याच्यात एका सुती कपड्यामध्ये काढून घेणार आहे। हे अर्धा किलो दही आहे, अजून मी अर्धा घालणार आहे। असं आपण 1 किलो दही घेतलेले आहे आणि हे ना मी वारणाचंच दही घेतलंय, मी काय लावलं नाही आहे, त्याच्यामुळे मी हे 1 किलोच्या मापात मी हे दही घेतलेलं आहे आणि हा सुती कपडा घेतलेला आहे मी। आता मी काय केलं आहे तर एक असं चांगलं सुती टॉवेल होतं स्वच्छ धुतलेलं, तर ते मी आता घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता मी हे दही बांधून ठेवलेलं आहे आणि अशी चाळणी घेतली आहे आणि चाळणीच्या खाली एक मी असा बाऊल ठेवलेला आहे आणि आता हे मी आहे ना ह्याच्यावरती थोडं वजन ठेवून हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे रात्रभर। आता मी रात्री हे लावलेलं आहे आणि हे मी सकाळी आता आपण हे काढून बघूया आणि हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण की आता ना उन्हाळा सुरू झाला आहे तर एखाद्या दही हे आंबट होऊ शकतं, तर त्याच्यामुळे मी हे फ्रीजमध्ये त्याच्यावरती वजन ठेवून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि ह्याचं सगळं पाणी निथळून जाईल आणि मग आपला चक्का तयार होईल। आता आपण हे रात्रभर ठेवणार आहे आणि आपण आता सकाळी पाहूया ते कसं होतं आहे ते दही जे आहे ते कसं चक्का आपला होतो आहे तो आपण बघूया। आता बघू शकता तुम्ही, आपण आता हे रात्रभर ठेवलेलं आणि आता हे छान असं दह्याचा चक्का झालेला आहे आणि आता ह्या चाळणीच्या खाली हे आपण जे भांडं ठेवलेलं आहे ह्याच्यात आता एवढं पाणी साठलेलं आहे आणि शक्यतो जे दही आहे ते फ्रीजमध्येच तुम्ही ठेवा, जेणेकरून ते जास्त आंबट होणार नाही तो चक्का। आता आपण श्रीखंड बनवायला घेतो आहे, त्याच्यासाठी ना एक स्टीलची कढई घेतली आहे आणि आपण ढवळण्यासाठी वीस घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपण हे जे चक्का बनवला आहे तो घेतला आहे आणि हे आहे ना थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपलं केसर आहे ते थोडंसं हे करून क्रश करून टाकलेलं आहे आणि त्याचा असं कलर आलेला आहे। त्याच्यानंतर थोडेसे काजू बदाम हे बारीक करून घेतलेले आहे, थोडेसे मनुका घेतलेले आहे आणि हे आपण पिठी साखर घेतलेली आहे। ही पिठी साखर जसं तुम्हाला गोड कमी जास्त हवं तसं तुम्ही घेऊ शकता। आता हे आपण थोडं स्मूथ करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये ना पिठी साखर घालूया, आधी 4-5 चमचे घालून बघूया। आता आपण चांगलं त्याला ढवळून घेऊया। तर ह्याच्यात ना थोडी अजून साखर टाकली आहे आणि पिठी साखर करून घेतली ती टाकली आणि आता ना हे केशरचं थोडंसं पाणी आपण टाकून घेऊया ह्याच्यात आणि त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट्स आहेत। आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये केशरचं पाणी टाकून घेतलं आहे, त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण त्याच्यात टाकतो आहे आणि ही वेलची आहे आणि जायफळ यांची पूड आहे ती आता मी त्याच्यात टाकते थोडीशी आणि मिक्स करून घेणार आहे। अशा प्रकारे गुढीपाडवा स्पेशल आपलं केशर ड्रायफ्रूट्स श्रीखंड तयार आहे। करून पहा आणि मला कमेंट करून नक्की कळवा। गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा।